सानिया, गो अहेड. थँक्यू सो मच सर. सर माझा प्रश्न असा आहे की आजच्या डिजिटल युगात अनेक करिअर पर्याय सोशल मीडियामुळे आकर्षित दिसतात, पण त्यामागील वास्तव आणि दीर्घकालीन टिकाव समजणे कठीण जाते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी ट्रेंड आणि ट्रू करिअर ऑपॉर्च्युनिटी यामधील फरक ओळखण्यासाठी कोणते ठोस प्रॅक्टिकल इव्हॅल्युएशन प्रोसेस वापरावी? हा प्रश्न तू स्वतःच आहे का, तू काढून घेतला? एवढा सुंदर क्वेश्चन आहे. इट इज अ व्हेरी मच राईट. कारण कसं आहे माहिती आहे का, कारण आताच्या याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला हे वाटतं. आज तुम्ही युट्यूब बघितलं, वाटते माझे सुद्धा चॅनल असावं. तुम्ही सोशल मीडिया बघितलं, वाटतं की माझंही असं असावं. किंवा तिसरं बघितलं, डेफिनेटली दिस इज अ नॅचरली हॅपन. पण याच्यात सर्वात महत्वाचा मुद्दा काय, की तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये स्वतः जास्त काळ टिकून राहू शकता. तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये 24 तास काम करू शकता. तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये न थकता रात्रंदिवस न झोपता कुठल्या क्षेत्रात काम करू शकता, हे जर तुम्ही ओळखलं, पहिला मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यातनं अर्निंग होणार असेल, प्रॉस्पेक्टस असेल, तर यू शुड डेफिनेटली वर्क हार्ड ऑन दॅट. पहिला मुद्दा. म्हणजे दुसरा मुद्दा. तिसरी गोष्ट कसं आहे माहिती आहे का, आजच्या युगामध्ये आज AI आलाय, उद्या आणखीन ऍडव्हान्स AI येणार आहे. आज चॅट जीपीटी आहे, आता परप्लेक्सिटी आलाय, आता को पायलट आलाय, उद्या आणखीन काहीतरी येणार आहे. त्याच्यामुळे हे क्षेत्र चेंज होत राहणार आहे. त्याच्यामुळं सानिया, महत्वाचा मुद्दा काय, कॉर्पोरेटमध्ये आता यू नीड नॉट टू बी वन बेस्ट इन द वन क्वालिटी. कारण तुम्ही आज तुम्हाला ह्याच्यात बेस्ट राहायचंय, उद्या काहीतरी दुसरं येणार आहे, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट राहायचंय, आणखीन 4 दिवसानंतर तिसऱ्याच्यात बेस्ट राहायचं. त्याच्यामुळं यू मस्ट बी व्हेरी परफेक्ट अँड व्हेरी डेडिकेटेड. कारण येणारा काळ हा तर खूप वेगळा राहणार आहे. तर आय होप सानिया यू गॉट अ माय इंडिकेशन, की तुम्हाला स्वतः मेहनत करण्याची तयारी ज्याच्यात आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये विश्वास पाहिजे आणि काम सतत करत राहण्याची तयारी पाहिजे, ते क्षेत्र निवडा. दुसरं कोणी म्हटलंय किंवा दुसरं कोणीतरी तुम्हाला म्हणते म्हणून नका निवडू. आणि जेव्हा तुम्ही निवडताय तर त्याच्यामध्ये विचार करू नका की काय होईल. मी निवडले, आता डू ऑर डाय. जेव्हा तुम्ही डू ऑर डाय विचार करता सानिया, नंतर देव सुद्धा तुम्हाला थांबवू शकत नाही. हे मी तुम्हाला हक्कानं सांगतो, आणि हा माझा अनुभव आहे. पण ते 5-6 क्षेत्र घ्यायचे नाही बरं, एकच क्षेत्र घ्यायचं. ओके. थँक्यू सो मच सर.